शिंदे गटातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून खोपोलीतील शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये रोह्यातील सुतारवाडी येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात धनुष्यबाण खाली ठेवून घड्याळ हातात घेतले आहे. कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या जवळचे सहकारी राष्ट्रवादीत गेल्याने थोरवे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. शिळफाट्यावरील उच्छाप्पा वरसाली, नामदेव उर्फ नामा मोरे, शहानवाज खान, रुपेश देशमुख, सचिन गुरसळ, आकाश कांबळे, बंटी परदेशी, शोएब मुल्ला, संतोष म्हात्रे, निलेश परदेशी, आनंद तंबाके, सुनील वरसाली, जयेश वरसाली यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी सुतारवाडी येथे राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, कर्जतचे तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. खोपोली नगरपालिकेची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर शिवसेना शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरू होती. अखेर या साऱ्याचा उद्रेक झाला असून शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. नुकत्याच झालेल्या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढवून पराभूत झालेल्या काही उमेदवारांचा प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांनी गेली काही दिवस खोपोलीत या कार्यकर्त्यांच्या प्रवेशासाठी फिल्डिंग लावली होती. माजी नगराध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक पंकज पाटील यांनी या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी मेहनत घेतली आणि अखेर खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये या प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाला आहे. विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढलेल्या सुधाकर खारे यांना खोपोलीत पिछाडीवर राहिल्याने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर झालेल्या पालिकेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीला यश मिळाले नव्हते. त्यामुळे सुधाकर खारे यांनी खोपोलीकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसत आहे. मधल्या एका घटनेत सुधाकर खारे यांना अडवण्याचा प्रयत्न झाला होता. त्या प्रकरणातून दिलासा मिळाल्यानंतर सुधाकर खारे खोपोलीत अधिक लक्ष घालत असल्याचे समोर आले आहे. आजच्या या प्रवेशाने राष्ट्रवादीला उभारी मिळाली असून शिंदे गटाला मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.